जय कृष्ण माऊली. आज आषाढ एकादशी निमित्त आम्ही दरवर्षीप्रमाणे यावर्षी जोराने आषाढ एकादशी साजरी केली. यांचा आमचा देखावा आहे. ज्ञानेश्वर आहेत, तुकाराम महाराज आहेत आणि आपली विठू माऊली आहेत. आज जो सोहळा केला आहे त्या सोहळ्यानिमित्त आम्ही खिचडी वाटप केलं भक्तजनांना, प्लस तुळशी वाटप केलं. आज तुळशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे आजच्या दिवशी. त्यामुळे लोकांनी आज 500 आसपास तुळशी वाटप केलेल्या आहेत, तरी कमी पडल्या. मला वाटतं पुढच्या वर्षी आपल्या 1000 वाटल्या पाहिजे, तेव्हा लोक कमी पडतील त्या. कारण लोकांच्या भावना उत्पन्न एवढ्या प्रगत आहेत की लोक येऊन मागतात. आम्हाला म्हटलं की तुळस कुठे आहे. या जोराने आम्ही हा म्हणतात की आषाढ एकादशी आज आम्ही जोमाने साजरी केली. आपण बघतोय आषाढी एकादशीचं निमित्त आहे आणि आपण हा कार्यक्रम सर्वांसाठी नेहमी उपलब्ध करतो आणि ठेवतो. कारण हा कार्यक्रमामुळं पंढरपूरला जायला लोकांना प्रत्येकाला जमतं असं नाहीये, तर आपण पंढरपूरचं दर्शनच आपण देवाचं इथं घडवतोय लोकांना. आणि हा कार्यक्रम आम्ही प्रत्येक वर्षी नेहमी करतो. आणि ह्यावेळेस आम्ही आषाढी एकादशी निमित्त खिचडी वाटप असतो, अल्पाहार असतो, फळं वाटतो आणि तुळशी वाटप असतं आपल्या ह्या कार्यक्रमाला. त्याचबरोबर आपण बघता तर ज्ञानेश्वरीचं डेकोरेशन आहे, आपलं विठ्ठल रुक्माईचं आहे. ह्या निमित्तानं आपल्या ह्या यंग पिढीला की हे आपले वारसा कसा केला जातो, कसा साठवला जातो ते मुलांपर्यंत कळालं पाहिजे. ह्यासाठी आम्ही हा देखावा प्रत्येक वर्षी इथे साजरा करतो की जेणेकरून लोकांना ते महत्त्व कळालं पाहिजे. आणि आपलं तुळशी वृंदावन हे आपल्या मराठी लोकांच्या दारात नेहमी असतं, त्याचंही महत्त्व जाणून सगळ्यांना समजावं म्हणून मी तुळशी वाटप करतो. गेले कित्येक वर्ष हा कार्यक्रम आम्ही साजरा करतोय. हजारो रोपं आम्हाला कमी पडतात, एवढं ह्या तुळशी वृंदावनाचं महत्त्व आहे. आणि आम्ही आषाढी एकादशीचं निमित्त साधून हे उपक्रम नेहमी चालू करतो, असं नेहमी चालू ठेवणार.